चेक. हे आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. आपलं लक्ष त्या प्रभू परमेश्वर देई बापाकडे लावूया. पुन्हा आज एक वार त्याने आपणास ही उत्तम संधी दिली त्याच्या भक्ती मंदिरामध्ये येण्याची, त्याची भक्ती, त्याची आराधना करण्याची. आज त्यासाठी त्या प्रभू परमेश्वर देई बापाचा आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपला सांभाळ केला, आपली काळजी घेतली. आपल्या जाण्या येण्यामध्ये त्याने संरक्षण केलं. भयंकर उन्हापासून त्याने आपला सांभाळ केला. त्या परमेश्वर देई बापाचा आभार मानूया. आमच्या जीवनामधल्या त्या सर्व कठीण परिस्थितींमध्ये तो प्रभू परमेश्वर देव आम्हास चालवीत आहे. त्याने आम्हास सोडलेलं नाही, त्याने आम्हास टाकलेलं नाही. त्याच्या सर्व प्रेमाबद्दल त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊ शकतो. होय प्रभूचे, आज आभार मानित, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आम्ही सर्वजण तुझ्या समोर येतो. प्रभू आभार मानतो तुझ्या सर्व उपकारांसाठी, प्रभू तुझ्या सहाय्यासाठी, संरक्षणासाठी, प्रभू तुझ्या पुरवठ्यासाठी, तुझ्या अद्भुत प्रेमासाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुझे आभार मानतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद धन्यवाद देतो. प्रभूचे पवित्र देई बाप्पा, आज या पवित्र वारी जेव्हा आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये येत आहोत, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्हावर तू दया कर प्रभू. आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर प्रभू. तू आमची दुर्बलता जाणतोस. पवित्र देई बापा, तू आमची क्षमा कर प्रभू. आणि आज एक वार पुन्हा तुझ्या उपस्थितीने तू आम्हास आशीर्वादित कर प्रभू. तुझ्या उपस्थितीने तू आम्हास आशीर्वादित कर. आज जी तुझी लेकरं या ठिकाणी आहे प्रभू, तू प्रत्येकाला स्पर्श करावा, शरीराने मनाने आम्हास नवीन करावं प्रभू. आमची जखम तू बरी करावी पवित्र देई बापा. आणि प्रभू पवित्र देई बापा, आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हाला सर्व प्रकारच्या आनंदाने, तुझ्या अद्भुत शांतीने तू भरून काढावस प्रभू. पवित्र देई बापा,
आमची प्रार्थना आहे या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम प्रकारचं वातावरण तू दे प्रभू. तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं सुरक्षित तू कर पवित्र देई बापा. जे आमचे प्रियजन आज दुखनाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, दवाखान्यामध्ये आहेत प्रभू, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं आरोग्य तू दे प्रभू. तुझं आरोग्य तू दे पवित्र देई बापा. आम्ही तुझं मनापासून आभार मानतो आणि आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये समर्पित करीन. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईल येशूची सेवा आवडे गेलो सुवेळी त्याकडे. 322 नंबरचं गीत आहे उपासना संगीतामधून. येशूची सेवा आवडे गेलो सुवेळी त्याकडे. दावी वाढ करुणा माझ्यात दोष मावेना. धन्यवाद धन्यवाद जे सारा गेला पावला. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला देवला. केला खरा निश्चय दिले प्रभूने अभय. अंदेशा का जीवा विसावा घे जागरवा. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला देवला. राहुवे जवळी नित्याने होते सावळे. सुखद स्वर्गी आनंदी ठेवील तो स्वसदनी. धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पापा. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला देवला. प्रेमळ माझा प्रभू तो दास सुखी मी हर्षतो. का करू घोर धन्य मी करी उल्हास नेहमी. धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला देवला.
पापवा सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना धन्यवाद धन्यवाद प्रभुने केला जय उद्धार. प्रेमळ माझा प्रभू तो दास सुखी मी हर्षितो का करू घोर धन्य मी करी उल्हास नेहमी. आम्हाला माहिती आहे की आमच्या जीवनामध्ये नेहमी आनंद करणे उल्हास करणे पुष्कळदा कठीण जातं. आम्हाला माहिती आहे की आमच्या जीवनामध्ये सर्व दिवस जे आहेत ते एकसारखे कधीच नसतात. पुष्कळदा आमच्यासाठी काही दिवस फार आनंदाचे असतात, तर कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा परिस्थितीतून जात असतो की ज्या ठिकाणी अश्रू, संघर्ष आणि त्रास आम्हाला पाहायला मिळतो. गीत करता या ठिकाणी असं म्हणत आहे की करी उल्हास नेहमी. हे फक्त त्याच लोकांना शक्य आहे ज्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे, जे ख्रिस्ताकरिता समर्पित आहे, भक्तीकरिता जे लोक समर्पित आहे, ज्यांनी स्वतःच्या जीवनावरती त्या प्रभूला आपला अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून गीत करता असं म्हणतो की दास सुखी मी हर्षितो का करू घोर धन्य मी. मी का काळजी करू, मी का चिंता करू, मी का कष्टी हो, मी का निराश हो. माझा प्रभू आहे, माझा तारणारा आहे, तो माझ्या सोबत आहे. आणि जर ख्रिस्त माझ्या सोबत आहे तर मी नेहमी माझ्या जीवनामध्ये आनंद करू शकतो. ख्रिस्ताचं नाव हे एवढं सामर्थ्यशाली नाव आहे की ज्या नावामध्ये तुमचं आणि माझं तारण आहे. आणि जर तुमचं आणि माझं तारण त्या नावामध्ये आहे तर मग त्या नावामध्ये आमची प्रत्येक गरज देखील पूर्ण केल्या जाते. त्याच्या नावामध्ये आमची परिस्थिती देखील बदलते. आणि म्हणून आणखीन एक गीत गात त्या प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईन 45 नंबरचं गीत. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे किती गोड किती रे गोड नाम तव वाटे मन प्रेम रसाच्या फुले खडखडाटे मन प्रेम रसाच्या खडखडाटे किती गोड किती रे गोड नाम तव वाटे सहवास पुरे तव रास स्वर्ग मग येशू सहवास पुरे तव रास स्वर्ग मग येशू नच तुझा दाखवी चरण तुझे आशू नच तुझा दाखवी चरण तुझे आशू किती गोड किती रे गोड नाम तव वाटे रुपटी तुझी गोमती मोती वसलेली रुपटी तुझी गोमती मोती वसलेली ती उभीच माझ्या पुढे असो केली ती उभीच माझ्या पुढे असो केली किती गोड किती रे गोड नाम तव वाटे तू प्रेम मूर्त
तू प्रेम प्रेम तू देवा तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा प्रभु रूपा येशी धरुण येशु नावा प्रभु रूपा येशी धरुण येशु नावा किती गोड किती रे गोड नाम भगवाते मन मना एक वासना तुझ्या सहजावे मन मना एक वासना तुझ्या सहजावे हे आयु घेतले तुझेच देवावे हे आयु घेतले तुझेच देवावे किती गोड किती रे गोड नाम तव वागे किती गोड किती रे गोड नाम तव वागे. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. जॉय आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. या आपण सर्व जुन्या करारातनं स्तोत्रसंहिता याचा 119वा अध्याय वचन 105 ते 112 सोबत मिळून वाचूया. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे व ती निश्चित केली आहे. मी फार पिडलो आहे. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडाची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर. तुझे निर्णय मला शिकव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझा नियमशास्त्र विसरलो नाही. दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्व काळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे मनाला हर्ष होते. तुझे नियम सर्व काळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे. पवित्र परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पडतो. स्तोत्रसंहिता 119 आणि 105 पासून 112 पर्यंतची वचने जॉयनी आपल्यासाठी वाचलीत. आणि स्तोत्रकर्ता या स्तोत्रामध्ये असं म्हणतो की तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आपण सर्वांनी हे वचन पाठ करून ठेवलेलं असं हे वचन आहे. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. काय अर्थ आहे या वचनाचा? परमेश्वराचं वचन हे पवित्र शास्त्र आम्ही हातामध्ये घेऊन निघावं अंधारामध्ये, हे आमच्यासाठी टॉर्चचं काम करेल का? पवित्र शास्त्र हातामध्ये घ्यायचं आणि रात्रीच्या अंधारामध्ये निघायचं. आणि मग जसं आपल्या हातामध्ये टॉर्च असतो ना, आपल्याला अंधारात जेव्हा रस्ता दिसत नाही, आपण तो टॉर्च ऑन करतो. त्या टॉर्चच्या त्या लाईटाच्या प्रकाशामध्ये आम्ही पुढं जातो. हे पवित्र शास्त्र आम्हाला तसं टॉर्चसारखं वापरता येईल का? परमेश्वराचं वचन तर असं म्हणतं या ठिकाणी की तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखं आहे, माझ्या मार्गावर ते प्रकाश अशा प्रकारचं आहे. प्रियांनो, पुष्कळदा मनुष्य आपल्या जीवनामध्ये अशा परिस्थितींमधून जात असतो ज्यामध्ये त्याला काहीच समजत नाही की त्याने काय निर्णय घ्यायचा आहे, त्याने काय करायचं आहे, त्याने कशा प्रकारे समोर जायचं आहे हे समजत नाही. अशा वेळेला हे परमेश्वराचं वचन आमच्याकरिता आहे, जे आमच्यासाठी प्रकाश आहे. ज्यावेळेस आम्हाला जीवन जगत असताना मार्ग दिसत नाही, आम्हाला काही सुचत नाही,
त्यावेळेला परमेश्वराचं वचन, त्यावेळेस हे परमेश्वराचं वचन आमचं मार्गदर्शन करतं. आम्ही काय निर्णय घ्यायचा आहे, आम्ही कसं पुढं जायचं आहे, हे परमेश्वराच्या वचनातून आम्हाला समजतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण, जी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आहे, त्या आपल्या प्रत्येकालाच जीवनामध्ये कधी ना कधी अशा प्रकारच्या परिस्थितीतून, अशा प्रकारच्या अनुभवातून आम्ही जातो की ज्या ठिकाणी आम्हाला काहीच समजत नाही. परंतु आम्ही देवाचे आभार मानावे की त्याचं वचन हे आमच्याकडं आहे. ते दिव्यासारखं, ते प्रकाशासारखं आमच्या हातांमध्ये आहे, जे आमचं मार्गदर्शन करतं की आम्ही कशा प्रकारचं जीवन जगायचं आहे, जे आमचं मार्गदर्शन करतं की आम्ही कशा प्रकारचा निर्णय आमच्या जीवनामध्ये घ्यायचा आहे, आम्ही काय करायचं आहे, हे परमेश्वराच्या वचनातून आम्हाला समजतं. आणि जे लोक आपल्या जीवनामध्ये वचनाप्रमाणे करतात, जे लोक या वचनाच्या प्रकाशामध्ये चालतात, ते लोक खऱ्या अर्थाने एक आशीर्वादित आणि यशस्वी अशा प्रकारचं जीवन जगतात. ते लोक आपल्या जीवनामधल्या प्रत्येक कठीण परिस्थितीवरती, कठीण प्रसंगांवरती ते लोक मात करतात, त्यावरती विजय मिळवतात, कारण ते परमेश्वर देवबापाच्या वचनांप्रमाणे ते त्या ठिकाणी आचरण करीत असतात. मग परमेश्वराचं वचन जे आमच्यासाठी प्रकाशासारखं आहे, दिव्यासारखं आहे, ते फक्त अशा अंधाराच्या समय वाचावं का? ते अशाच वेळेला आम्ही वाचावं का? नाही. ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझे नियमशास्त्र शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावलेले आहे. निरंतर रोज आणि रोज परमेश्वराचं वचन वाचणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे, याकडं आमचं मन लागलेलं पाहिजे, याकडं आमचं चित्त लागलेलं पाहिजे. ज्यावेळेस या प्रकारे आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराच्या वचनाकडं आमचं मन लावतो, चित्त लावतो, त्यावेळेस प्रियांनो, प्रसंगे, अशा कठीण प्रसंगे परमेश्वराचं वचन आम्हाला विशेष करून त्या ठिकाणी मार्गदर्शन करतं आणि पुढं जाण्याकरिता ते आमचं सहाय्य करतं. परमेश्वर देवबाप या वचनांच्याद्वारे आपणास आशीर्वादित करू. यावेळेस प्रभुदेवबापाचे आभार मानूया. क्वायर पुढं येईल. क्वायर बरोबर काही गीतांच्याद्वारे प्रभुदेवबापाला उंचावूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आपल्या उठांचं स्तुतिरूपी फळ आपण त्याला सादर करूया. क्वायर यावेळेस पुढं येईल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. प्रभूने आपल्याला सुंदर असा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण प्रभूचे गीतद्वारे त्याची स्तुती करूया, त्याला मान, महिमा, गौरव देऊया. हा आठवड्याचा आखरी रविवार असताना आपल्याला पूर्ण आठवडाभर, पूर्ण मागचा महिना जो आपला गेला आहे, अनेक कठीण प्रसंग आले असतील. त्या सर्व कठीण प्रसंगामध्ये आपल्याला देवाने सांभाळलं, म्हणून त्याबद्दल देवाचे आभार मानूया. आपल्याला कसल्याच छोट्या गोष्टीची देखील आपल्याला उणिवा भासू दिली नाही. स्तोत्रसंहिता 23 मध्ये देखील असं म्हणतो. आपण सर्वजण मिळून स्तोत्रसंहिता 23 म्हणूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार उन्हात बसवितो, तो मला संत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहेत. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाळू लागतील आणि मी परमेश्वराच्या घरात चिरकाल राहील. खरोखर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. खरोखर आपल्याला कसल्याच कोणत्याच गोष्टीची उणिवा भासत नाही, हे आपण अनुभवलेलं आहे. त्याद्वारे आपण गीत गाऊया. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे. उपासना संगीत 745 नंबरचं गीत आहे. आपण सर्वजण मिळून टाळ्या वाजवत हे गीत गाऊया. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे. कशाचे त्याला उणे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे. काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे. अंधाराच्या राशी तर
समर्थता तेथे भरली ही नदी वृत्ती मेली समर्थता तेथे भरली दिव्य सूर्य अवनी दिसली मुडत त्याचे त्याला पुणेरे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे काळाच्या दाढेत त्याला भयरे कशाचे त्याला पुणेरे कशाचे हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला धन्य धन्य जगती गौरे जीवन मुलाचे तुला भयरे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे काळाच्या दाढेत त्याला भयरे कशाचे त्याला पुणेरे कशाचे आपण आणखीन एक गीत गाऊया. कुछ नया कर रहा है, नवीन असं गीत आहे. आपण सर्वजण सोबत गाण्याचा प्रयत्न करू. कुछ नया कर रहा है. निर्जल देश में नदियाँ बहाएगा जंगल के बीच में नया मार्ग बनाएगा निर्जल देश में नदियाँ बहाएगा जंगल के बीच में नया मार्ग बनाएगा कुछ होने वाला है तुम्हारे जिंदगी में आशीष आने वाला है क्या तू देख कुछ नया कर रहा है कुछ नया कर रहा है परमेश्वर नया कर रहा है अब यहाँ कर रहा है कुछ नया कर रहा है कुछ नया कर रहा है परमेश्वर नया कर रहा है अब यहाँ कर रहा है वो तेरे वंश पर आशीष बरसाएगा तेरी संतान पर आत्मा उड़ेलेगा वो तेरे वंश पर आशीष बरसाएगा तेरी संतान पर आत्मा उड़ेलेगा क्या तुम देख पा रहे हो कुछ होने वाला है हमारे जिंदगी में आशीष आने वाला है क्या तुम देख पा रहे हो कुछ होने वाला है तुम्हारी जिंदगी में आशीष आने वाला है कुछ नया कर रहा है कुछ नया कर रहा है परमेश्वर नया कर रहा है अब यहाँ कर रहा है कुछ नया कर रहा है कुछ नया कर रहा है परमेश्वर नया कर रहा है अब यहाँ कर रहा है बंद जो दरवाजे हैं अब खुल रहे हैं बाज को बच्चों की आनंद से भरता है बंद जो दरवाजे हैं अब खुल रहे हैं बाज को बच्चों की आनंद से भरता है जो आंखों ने ना देखा जो कानों ने ना सुना यीशु नाम से अब होने वाला है कुछ नया कर रहा है कुछ नया कर रहा है परमेश्वर नया कर रहा है अब यहाँ कर रहा है कुछ नया कर रहा है कुछ नया कर रहा है परमेश्वर नया कर रहा है अब यहाँ कर रहा है मेरे घर में परिवार में हम बच्चों के भविष्य में मेरी कलीसिया और सेवा में कुछ नया कर रहा है इस नगर में इस शहर में सब राज्यों में मेरे देश में इस दुनिया के हर कोने में कुछ नया
कुछ नया कर रहा है, कुछ नया कर रहा है, परमेश्वर नया कर रहा है, अब यहाँ कर रहा है, कुछ नया कर रहा है, कुछ नया कर रहा है, परमेश्वर नया कर रहा है, अब यहाँ कर रहा है. स्तोत्रसंहिता 103:2 आणि 3 मध्ये असं म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझे सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. खरोखर आपल्याला कसलाही कोणताही आजार असू द्या, जो की तो येशूच्या नावात बरा होतो. कारण की तो आपल्यामुळे, आपल्या अपराधांमुळे तो घायाळ झाला आणि त्या वधस्तंभावर त्याने आपले सर्व पाप त्यावरती घेतले आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त होते. आणि ते एकच नाव आहे ज्या नावामध्ये आपल्या सर्व पापांची क्षमा होते, आपल्याला तारण प्राप्ती होते आणि आपले सर्व आजार बरे होतात. अनेक प्रकारचे आजार असतील, पण त्या सर्व आजारांवरती एकच उपकार आहेत. ते जे एक नाव आहे ते आपल्याला सर्वांना माहीत आहे, ते म्हणजे येशू. तर आपण त्यावेळेस एक गीत गाऊया, सर्वांना येण्यासारखं गीत आहे, येशू के नाम में शिफा है. आपण सर्वजण मिळून टाळ्या वाजवत हे गीत गाऊया, येशू के नाम में शिफा है. आपण यावेळेस सर्वजण उभं राहूया. यीशु के नाम में शिफा है, शिफा है, शिफा है, शिफा है. यही कलाम में लिखा है, लिखा है, लिखा है, लिखा है. यीशु के नाम में शिफा है, शिफा है. यही कलाम में लिखा है, लिखा है. यीशु से शैतान हारा है, हारा है. यीशु ने उसको मारा है, मारा है. यीशु ने खून बहाया है, बहाया है. यीशु ने हमको बचाया है. यीशु है सच्चा मसीहा. तो पढ़ के कलाम देख लो, तू पढ़ के कलाम देख लो, तो पढ़ के कलाम देख लो, तो पढ़ के कलाम देख लो, पढ़ के कलाम देख लो, तो पढ़ के कलाम देख लो. यीशु से डरती है बद्र सारी, यीशु से डरती है हर बीमारी. यीशु से डरती है बद्र सारी, यीशु से डरती है हर बीमारी. यीशु के प्यारो दुख से न हारो, यीशु के सच्चे मन से पुकारो. यीशु का वादा सच्चा है, सच्चा है, सच्चा है. यीशु का वादा सच्चा है, सच्चा है. जो भी वो कहता है होता है, होता है. यीशु यहोवा राफा है. यीशु खुदा का है बेटा. पढ़ के कलाम देख लो, पढ़ के कलाम देख लो, पढ़ के वचन देख लो, पढ़ के वचन देख लो, पढ़ के कलाम देख लो, पढ़ के कलाम देख लो. यीशु के पैरों को अश्कों से धोकर यूं कहा था मरियम ने रोकर. यीशु के पैरों को अश्कों से धोकर यूं कहा था मरियम ने रोकर. यहाँ अगर तू भी होता हमारा भाई लाजर न मरता. कहा यीशु ने ए लाजर, ए लाजर आ निकल कब्र से बाहर. कहा यीशु ने ए लाजर, ए लाजर आ निकल कब्र से बाहर, आ बाहर. 4 दिनों का वो मुर्दा पल में हो गया जिंदा. पढ़ के कलाम देख लो, तो पढ़ के कलाम देख लो, तो पढ़ के बाइबल देख लो, पढ़ के
बाइबल देख लो, पढ़ के कलाम देख लो, पढ़ के कलाम देख लो। यीशु यहोवा राजा के जैसा हुआ न कोई, होगा न कोई। यीशु यहोवा राजा के जैसा हुआ न कोई, होगा न कोई। यहोवा शम्मा, यहोवा शालो, यहोवा निसी, यहोवा हीरे। जल्द यीशु आएगा, आएगा, हमको साथ ले जाएगा, जल्द यीशु, जल्द यीशु आएगा, आएगा, हमको साथ ले जाएगा, जाएगा। खुदा के पास हमारे लिए उसने घर है बनाया। पढ़ के कलाम देख लो, पढ़ के कलाम देख लो, पढ़ के वचन देख लो, पढ़ के बाइबल देख लो, तो पढ़ के कलाम देख लो, तो पढ़ के कलाम देख लो। ओ, क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है। क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है। ना रथ ना घोड़े, ना रथ ना घोड़े, विजय दिलाएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, फतह पाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। उसके लोगों को जो भी कोई ललकारता है, बच्चे से फिर वो ही बलवान को मारता है। उसके लोगों को जो भी कोई ललकारता है, बच्चे से फिर वो ही बलवान को मारता है। ओ दाऊद जैसे गोलियत, दाऊद जैसे गोलियत हम हराएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। खरोखर जेव्हा येशू आपल्यासोबत आहे, निश्चितच आपण विजय पाहू. आणि यावेळेस आपण आपलं सर्व लक्ष त्याकडे लावू आणि गीत गावणार आहोत. हजारो जुबाने गाय तेरा ही नाम दोहराय. येशू तू पवित्र आहे. खरोखर देवप्पा तू पवित्र आहेस, तू प्रेमळ आहेस, तू दयामय आहेस, तू मंदक्रोध आहे देवप्पा. यावेळेस देवप्पा आम्ही सर्वत्र लीन, आम्हाला देवप्पा सर्वांना तू आम्हाला लीन कर देवप्पा. आमच्याद्वारे देवप्पा जे काही स्तुती करून घेत आहे देवप्पा, ते सर्व काही मान्य करून घे देवप्पा. देवप्पा आज प्रत्येकाच्या मनाला तू मोकळं कर देवप्पा. देवप्पा त्यांच्याशी बोल देवप्पा. देवप्पा त्यांना सहाय्य कर, मदत कर देवप्पा. देवप्पा सर्वांना देवप्पा तुझ्या स्वाधीन करतो देवप्पा. देवप्पा आम्ही यावेळेस देवप्पा तुझी स्तुती करत असताना देवप्पा तू आमच्या वाणीकडे देवप्पा कान दे देवप्पा. सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजा धीराज है प्रभु.
तुझसे है जमीन, तुझसे आसमां, जग का तू मालिक प्रभु। सारी सृष्टी सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु। तुझसे है जमीन, तुझसे आसमान, जग का तू मालिक प्रभु। करते हैं सजना, इबादत हो तेरी सदा। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। तुझका ना कोई वजूद, तेरे राज में, तेरे राज में हर किसी का है स्वागत यहाँ। तेरे राज में, तेरे राज में, तेरी रहमत में ही तू लेता है सबको करीब। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। शाहों का शाह तू खुदा, तेरा ना कोई मुकाबला, तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा। शाहों का शाह तू खुदा, तेरा ना कोई मुकाबला, तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। यीशु तू पवित्र है। खरोखर देवप्पा, आज देवप्पा तुझ्या समोर देवप्पा लीन व नम्र होतो देवप्पा। देवप्पा तू देवप्पा पवित्र आहे देवप्पा, तू मंद क्रोध आहे देवप्पा। देवप्पा आम्ही चुकतो देवप्पा, आम्ही देवप्पा पडतो देवप्पा, क्षणोक्षणी देवप्पा आम्ही पापी करीतो देवप्पा। पण देवप्पा तरी देवप्पा तू आम्हाला देवप्पा उचलून धरतो देवप्पा। त्याबद्दल तुझे आभार मानतो देवप्पा, तुझी स्तुती करतो देवप्पा। देवप्पा जो काही देवप्पा आम्हाला देवप्पा मागचा महिना देवप्पा तू आम्हाला सुखरूपपणे देवप्पा ठेवलं देवप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानतो देवप्पा, तुझी स्तुती करतो देवप्पा। देवप्पा प्रत्येक वेळ देवप्पा तुला धन्यवाद देतो देवप्पा, प्रत्येक क्षणासाठी देखील देवप्पा तुला शतशत देवप्पा धन्यवाद देतो देवप्पा। या गोष्टीसाठी देखील देवप्पा आज इथे सर्वांना उपस्थित केलं देवप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानतो देवप्पा, तुझी स्तुती करतो देवप्पा। देवप्पा जे कोणी देवप्पा बिमार आहेत देवप्पा, आजारी आहेत देवप्पा, त्या प्रत्येक व्यक्तीला देवप्पा तुझा स्पर्श कर आणि त्यांना मन की ते उठ आणि चालू लाग देवप्पा। खरोखर देवप्पा त्यांनी देवप्पा तुझी स्तुती करावी देवप्पा, तुझं देवप्पा नाव उंचावलं जा देवप्पा त्यांच्याद्वारे देवप्पा स्तुत कर देवप्पा। आज देवप्पा जे कोणी देवप्पा मार्गात आहेत देवप्पा त्यांचे मार्ग देखील तू मोकळे कर देवप्पा।
सर्वांचं संरक्षण कर देप्पा. या उन्हापासून देखील तू आमचा बचाव करत आहेस देप्पा. त्याबद्दल तुझे आभार मानतो देप्पा. सर्व देप्पा गोष्टी देप्पा तुझ्या हातात सोपवतो देप्पा. येणारा संदेश देखील तू आमच्यासाठी आशीर्वादित कर देप्पा. देप्पा इथून सर्व वेळ देप्पा तुझ्या हातात सोपवून देप्पा. ही लहानशी प्रार्थना धन्य ठरणारा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्याच आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया. मला असं वाटलं की आज नवीन पुस्तकाला आपण सुरुवात करूया, परंतु होशेचंच पुस्तक आपल्या समोर आपण ठेवूया. होशेचं पुस्तक आपल्या समोर आपण काढूया. या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये आमोसचं जे पुस्तक आहे त्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. जून महिन्यामध्ये आमोसच्या पुस्तकाचा आपला अभ्यास असेल. आमोसच्या पुस्तकातून आज काहीतरी बोलावं म्हणजे एक रविवार जास्त आपल्याला मिळेल असं वाटत होतं, परंतु हे एक वचन जे आहे ते पुढं जाऊ देत नाही आहे. आम्ही काल देखील बायबल स्टडीमध्ये देखील या वचनावर थोडा वेळ मनन केलं आणि म्हटलं आता आपण पुढं जाऊया, परंतु परत असं वाटतं की मंडळीसोबत या वचनातून आपण बोलायला पाहिजे, मंडळीसमोर हे वचन आपण ठेवायला पाहिजे. म्हणून आपल्या समोर आपण काढूया होशेचं पुस्तक अध्याय 14. होशेचं पुस्तक अध्याय 14 आणि त्यातून शेवटचं जे वचन आहे वचन 9 ते मी आपणासाठी वाचत आहे. जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, त्यांनी धार्मिक चालतील आणि पातकी त्यात अडखळून पडतील. परमेश्वर देवबाप हे वचन आपणासाठी आशीर्वादाचे करो. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देवबापा, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावत आहोत. प्रभूजी पवित्र देवबापा, तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. तुझ्या वचनांकडं आम्ही आमचं लक्ष लावत असताना तू आम्हाला विशेष तुझी कृपा पुरव. आमचे विचार पवित्र देवबापा, आमची मनस्थिती, आमची चिंता, आमची काळजी, आमची भीती, सर्व गोष्टी पवित्र देवबापा आम्ही बाजूला ठेवत केवळ आणि केवळ तुझ्या वचनाकडे लक्ष लावावं आणि तुझ्या वचनांनी आज आम्हास नवीन करावं. शरीराने, मनाने, आत्म्याने आम्हास आशीर्वादित करावं. प्रभू पवित्र देवबापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हावरती ओतावस म्हणून आम्ही तुला विनंती करतो. पवित्र देवबापा, आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो. तुझं वचन समजण्यासाठी, ते स्वीकारण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. होशेचं पुस्तक या संपूर्ण मे महिन्यामध्ये आपण आपल्या अभ्यासासाठी आपल्या समोर ते ठेवलं होतं आणि आतापर्यंत या पुस्तकावरती आपण मनन करत असताना जे विषय आपण पाहिलेत, ज्यामध्ये होशे समर्पणाचे एक उत्तम उदाहरण हा विषय आपण पाहिला. इस्रायलची दुष्ट वागणूक दाखविण्यासाठी वापरलेली अलंकारिक भाषा जी आहे त्यावरती आपण मनन केलं. दैवी प्रेम आणि शासन यावरती आपण मनन केलेलं आहे. पट्टी बांधणारा, बरे करणारा परमेश्वर यावरती आपण मनन केलेलं आहे. आणि मागच्या रविवारी होशेचे पुस्तक आणि नवीन करार तुलनात्मक आपण त्यावरती मनन केलेलं आहे. होशेचं पुस्तक आणि नवीन करार. आणि मी तुम्हाला सांगितलं की बरेच जण होशेच्या पुस्तकाला होशेचं शुभवर्तमान देखील त्या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून होशेचं पुस्तक आणि नवीन करार हा देखील विषय आपण मागच्या रविवारी पाहिला. आज याचा समारोप करत असताना, याचा शेवट करत असताना जो विषय या वचनातून मला तुमच्या समोर ठेवायचा आहे तो विषय म्हणजे या होशेच्या पुस्तकाचा सारांश आहे. होशेच्या पुस्तकाचा सारांश. कारण हे एक वचन जे आहे, जे वचन 9 आपण वाचलं की ज्यामध्ये आम्ही वाचतो, जो कोणी शहाणा आहे त्याला समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहे, नीतिमान त्याने चालतील, परंतु
जे पापी आहे, जे दुष्ट आहे, जे पातकी आहे, ते त्यामध्ये अडखळून पडतील. हे एक वचन या संपूर्ण होशेच्या पुस्तकाचा सारांश रूपी हे वचन आहे. या एका वचनामध्ये संपूर्ण होशेच्या पुस्तकाचा सारांश आम्हाला पाहायला मिळतो. होशेच्या पुस्तकामध्ये जी शिकवण देण्यात आलेली आहे, होशेच्या पुस्तकातून जो बोध करण्यात आलेला आहे, होशेने जे संदेश दिलेले आहेत, या संपूर्ण पुस्तकाचा सारांश, त्याच्या शिकवणीचा, त्याच्या संदेशांचा जो सर्व सारांश जो आहे तो आम्हाला या एका वचनामध्ये आम्हाला दिसून येतो. त्या पुस्तकामध्ये जो परमेश्वराचा न्याय आम्ही पाहतो, भविष्यामधली जी आशा आम्ही पाहतो, या ज्या सर्व गोष्टी आपण या संपूर्ण महिनाभरामध्ये होशेच्या पुस्तकावरती मनन करत असताना आम्ही पाहिलेले आहेत, या सर्व गोष्टींचा सारांश या एका वचनामध्ये आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून आज या सारांश रूपी वचनावर आपण मनन करीत आहोत. आता या वचनाकडे जर तुम्ही पाहिलं तर या वचनाचे 3 भाग आम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील. 3 भागामध्ये या एका वचनाची विभागणी आम्हाला करता येते, ज्यामध्ये पहिला भाग जो आम्हाला दिसून येतो की जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. हा या वचनाचा पहिला भाग आमच्या लक्षात येतो. दुसरा भाग जो त्या ठिकाणी आहे तो म्हणजे परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, हा दुसरा भाग आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि वचनाचा तिसरा भाग ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी धार्मिक चालतील आणि पातकी त्यात अडखळून पडतील. या प्रकारे या 3 भागांमध्ये या वचनाची विभागणी आपल्याला करता येते. मग ज्यावेळेस आम्ही पहिल्या भागाकडे पाहतो की जो कोणी शहाणा आहे त्याला समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला कळेल. जो कोणी शहाणा आहे त्याला समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला कळेल. प्रश्न असा आहे की काय काय समजेल किंवा काय कळेल? जो शहाणा आहे त्याला काय समजणार? जो समंजस आहे त्याला काय कळणार? प्रियांनो, या प्रश्नाचं उत्तर देत असताना आम्हाला त्या ठिकाणी असं लक्षात येईल की होशेने काय केले व का केले हे त्याला समजेल. साधारण मनुष्याला होशेने काय केलेलं आहे हे समजणं कठीण आहे. मानवी बुद्धी किंवा जो जगिक दृष्टिकोनातून होशेच्या कृतीकडे पाहतो, होशेच्या कार्याकडे पाहतो, त्याला ते समजणं कठीण आहे. काय समजणार त्याला? काय कळणार त्याला? होशेने काय केलं? काय केलं होशेने? काय केलं होशेने? एका जाणीशी त्याने लग्न केलं. का केलं? कारण त्याला परमेश्वराने सांगितलं. तरुण लेकरांनो, जरा जपून. का बरं मी असं म्हटलं? तरुण लेकरांनो, जरा जपून. पुष्कळदा असं होतं की मला परमेश्वराने हे सांगितलं आणि मग मला परमेश्वराने हे सांगितलं म्हटल्यानंतर आम्ही सगळं काही करण्यासाठी मोकळं होऊन जातो. परंतु आम्हाला खरंच परमेश्वराने सांगितलं की नाही याचा न्याय त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून तरुणपणामध्ये जीवन जगत असताना, तरुणपणामध्ये जी सर्व आकर्षणं असतात, जी मोह असतात, त्यांना धार्मिकता किंवा परमेश्वराच्या नावाखाली
करण्याचा चुकूनही आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू नका. त्याचा फार भयंकर परिणाम संपूर्ण जीवनावरती होत असतो. होशे एक संदेष्टा आहे आणि या संदेष्टाला परमेश्वराने जे करण्याकरिता सांगितलं ते होशेने त्या ठिकाणी केलेलं आहे. मानवी बुद्धीने हे समजणं कठीण आहे, परंतु होशेने का केलं याचा अभ्यास या संपूर्ण महिन्यामध्ये आम्ही केलेला आहे. कसं परमेश्वराने होशेचं जीवन आपल्या हातांमध्ये घेतलं आणि होशेने जेव्हा आपलं समर्पण परमेश्वराला केलं, परमेश्वराने होशेला एक प्रॅक्टिकल एक उदाहरण म्हणून या इस्रायल लोकांच्या समोर कसं उभं केलं आणि होशेची पत्नी आणि इस्रायल लोक यांच्यामध्ये कसा सारखेपणा आहे याकरिता परमेश्वराने होशेला या गोष्टी करण्याकरिता सांगितला आणि त्यामधून एक जिवंत उदाहरणादाखल एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल जे आहे ते होशेच्या जीवनामधून त्या ठिकाणी परमेश्वराने आपल्या लोकांसमोर सादर केलेलं आहे. जो समंजस आहे त्याला हे समजेल ना, जो शहाणा आहे त्याला हे समजेल, जो समंजस आहे त्याला हे कळेल. त्यांची वर्तमान परिस्थिती व परिस्थिती कशी बदलेल हे जो शहाणा आहे त्याला समजेल, जो समंजस आहे त्याला कळेल. आमची वर्तमान परिस्थिती काय आहे, आम्ही कोणत्या परिस्थितीमधून जात आहोत आणि आमची परिस्थिती कशी बदलू शकते त्यासाठी आम्ही काय करणं गरजेचं आहे हे जो शहाणा आहे त्याला समजेल, जो समंजस आहे त्याला कळेल. आम्ही पाहिलं या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की चला आपण परमेश्वराकडं वळू, कारण त्याने आपल्याला फाडलं आहे, त्याने आपल्याला जखम केली आहे, तोच आपल्याला बरं करेल, तोच आपली पट्टी करेल, तोच आपल्याला पट्टी बांधेल. आम्ही वर्तमान परिस्थितीमध्ये काय आहोत, आमची काय स्थिती आहे, आमची काय अवस्था आहे, प्रियांनो पुष्कळ लोकांना हे समजत नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये का कष्टी आहोत, आम्ही आमच्या दुःखामध्ये का निराश आहोत, आम्ही आमच्या जीवनामध्ये का दुःख भोगीत आहोत, आम्ही शारीरिक दृष्टीने का संघर्ष करत आहोत, आम्ही आर्थिक दृष्टीने का संघर्ष करत आहोत, का आमची परिस्थिती बदलत नाहीये. प्रियांनो पुष्कळ लोकांना या गोष्टी समजत नाही, परंतु जो शहाणा आहे, जो समंजस आहे त्याला कळतं की माझी वर्तमान परिस्थिती काय आहे आणि ती का आहे, ती का आहे आणि ती काय आहे आणि ती का आहे हे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी समजतं. परमेश्वराचा न्याय आणि परमेश्वराकडून प्राप्त होणारी आशा जी या होशेच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो. परमेश्वराचा न्याय का बरं? कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंड केलेला आहे, ते मूर्तीकडं वळलेले आहेत. जे करू नका म्हणून परमेश्वराने सांगितलं ते सर्व त्यांनी केलं आणि त्याचा परिणाम म्हणून परमेश्वराचा न्याय त्या लोकांवरती आहे. परंतु त्याच वेळेला परमेश्वर या लोकांना आशा देखील त्या ठिकाणी देतो. का? कारण परमेश्वर त्यांच्यावरती प्रीती करतो, परमेश्वराचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि परमेश्वराच्या त्या प्रेमातून त्या प्रीतीमधून त्यांना आपल्या भविष्यासाठी एक आशा देखील त्या ठिकाणी आहे. या सर्व गोष्टी जो शहाणा आहे त्याला समजेल, जो समंजस आहे त्याला या गोष्टी कळतील. मग कोण शहाणा आहे, कोण समंजस आहे? कोण शहाणा आहे, कोण समंजस आहे? काल आम्ही बायबल स्टडीमध्ये यावरती विचार केला, कोण शहाणा आहे आणि कोण समंजस आहे. त्यामुळं जे काल बायबल स्टडीला होते त्यांच्या लगेच लक्षात आलं असेल की आता बाळकसाहेब काय सांगणार आहे. कोण शहाणा आहे, कोण समंजस आहे? साधी गोष्ट आहे. ज्याला ज्ञान प्राप्त होते तो शहाणा बनतो, तो समंजस असतो. ज्याला ज्ञान प्राप्त होते,
काल आम्ही 2 ज्ञानांचा विचार केला. एक ते ज्ञान जे मानवी बुद्धी किंवा आज ज्या काही गोष्टी आम्ही जगात पाहतो, ज्या मनुष्य करत आहे, वचन सांगते की शेवटच्या काळामध्ये मनुष्य शहाणा म्हणण्यापेक्षा मनुष्याची बुद्धी वाढेल, मनुष्याचं ज्ञान वाढेल. हे पवित्र शास्त्रात आम्हाला सांगितलेलं आहे. शेवटच्या काळामध्ये एक ते ज्ञान आहे आणि एक जे ज्ञान या ठिकाणी आम्ही अपेक्षित करतो किंवा ज्या ज्ञानाबद्दल होशेच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. ज्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुम्ही ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीही तुमचा अव्हेर करेल. हे ते ज्ञान आहे जे आम्हाला परमेश्वराच्या भयामधून प्राप्त होतं. स्तोत्रसंहिता 111 आणि वचन 10. स्तोत्रसंहिता 111 आणि वचन 10 काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी? परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय, त्याप्रमाणे जे वर्तात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय आणि जे सर्वजण त्याप्रमाणे चालतात त्यांना सुबुद्धी प्राप्त होते. कोण समंजस आहे, कोण शहाणा आहे? जो परमेश्वराचं भय धरतो त्याला ज्ञान प्राप्त होते. त्याला ते खरं ज्ञान प्राप्त होतं की जे ज्ञान मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला शहाणा बनवितं, त्याला समंजस बनवितं. परमेश्वराचं भय. दुसरं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचं वचन मनुष्याला सुज्ञ बनवितं. मत्तई 7:24 कोणीतरी वाचा. मत्तई 7:24 सगळ्यांना आठवतो का हा दाखला? आठवतो? कोणा एका मनुष्याने आपलं घर वाळूवरती बांधलं, तो मनुष्य सुज्ञ मनुष्य आहे. बरोबर आहे? जो आपलं घर वाळूवर बांधतो तो सुज्ञ आहे काय? नाही. जो आपलं घर खडकावर बांधतो. 24व्या वचनात काय सांगितलेलं आहे? यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो. परमेश्वराचं वचन मनुष्याला सुज्ञ बनविते. परमेश्वराचं वचन मनुष्याला शहाणं बनवतं प्रियांनो. आणि म्हणून आज हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे की जो मनुष्य परमेश्वराचं भय धरतो, त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करतो, त्याच्या जवळ ज्ञान असतं. हे कोणतं ज्ञान आहे? हे जीवनाचं ज्ञान आहे. आज आम्ही अनेक लोक आम्हाला दिसतील की तल्लख बुद्धी आहे, खूप ज्ञान आहे, जगाच्या दृष्टीने खूप ज्ञानी आहेत, परंतु त्यांच्याकडेही जीवन नाही. जीवन कोणाकडं आहे? ज्यांना पुत्र लाभलेला आहे त्यांना जीवन लाभलेलं आहे. प्रियांनो, आपण जगाच्या दृष्टीने ज्याला ज्ञान म्हणतात आम्ही त्याकडं पाहत नाहीये. आपण परमेश्वराच्या दृष्टीने जे ज्ञान आहे त्या ज्ञानाकडं आपण पाहत आहोत. परमेश्वर ज्या ज्ञानासंदर्भात बोलतोय ते ज्ञान मनुष्याला शहाणं बनवितं, ते ज्ञान मनुष्याला समंजस बनवितं. परंतु यातही पहा कसं विरोधाभास आहे. परमेश्वराचं वचन ज्या मनुष्याला शहाणं म्हणतं, समंजस म्हणतं, त्या मनुष्याला जग काय म्हणतं? जगाच्या दृष्टीने तो मनुष्य कसा आहे? जगाच्या दृष्टीने तो मनुष्य मूर्ख आहे. जे ज्ञान मनुष्याला शहाणं बनवितं, प्रियांनो, जे ज्ञान मनुष्याला समंजस बनवितं, हे ज्ञान देवापासून प्राप्त होणारं ज्ञान आहे. हे ज्ञान आम्हाला जीवन प्राप्ती करून देणारं ज्ञान आहे. परंतु हे ज्ञान ज्याच्याकडं आहे तो जगाच्या दृष्टीने मूर्ख अशा प्रकारचा आहे. मग आम्ही मूर्ख बनावं की ज्ञानी बनावं?
आम्ही मूर्ख बनावं की आम्ही ज्ञानी बनावं? जो जगाचा आहे तो म्हणल आम्ही मूर्ख बनलेलं बरं, परंतु जो परमेश्वराचा आहे तो म्हणल की मी जगाच्या दृष्टीने मूर्ख ठरलो तर चालेल, परंतु मी देवाच्या दृष्टीने ज्ञानी बनायला पाहिजे. माझ्याकडे ते जीवनाचं ज्ञान पाहिजे. जर आम्हाला जीवनाचं ज्ञान पाहिजे तर प्रियांनो, परमेश्वराचं भय धरा, त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करा. तो परमेश्वर तुम्हाला आणि मला समंजस बनविणारा, शहाणा बनविणारा असा परमेश्वर तो आहे. आणि मग जो शहाणा आहे, जो समंजस आहे प्रियांनो, त्याला परमेश्वराच्या गोष्टी कळतात, त्याला परमेश्वराच्या गोष्टी त्या ठिकाणी समजतात. दुसरा भाग जो या वचनाचा आहे, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत. मग जो व्यक्ती शहाणा आहे, समंजस आहे, त्याला हे कळतं की परमेश्वराचा मार्ग जो आहे तो सरळ आहे. परमेश्वराचा मार्ग सरळ आहे. काल आम्ही बायबल स्टडीमध्ये एक गमतीचा भाग आम्ही पाहिला. परमेश्वराचा मार्ग आम्हाला कुठं घेऊन जातो? स्वर्गात घेऊन जातो. स्वर्ग वर आहे की खाली आहे? स्वर्ग वर आहे की खाली आहे? स्वर्ग वर आहे. ठीक आहे. मग वर जाण्याचा रस्ता कसा असायला पाहिजे? काल आमचा हा थोडासा गमतीचा भाग बायबल स्टडी में होता. आता आपण सर्वच जण चिखलदरा या ठिकाणी गेलेलो आहोत. चिखलदरा कसं आहे? उंचावरती आहे. मग चिखलदराला आपण सरळ चढतो का? चढता येईल का सरळ? आपली गाडी सरळ चढेल काय? कसं चढावं लागतं? गोल 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 वाकड्या तिकड्या रस्त्याने घाटातून आम्हाला वर जावं लागतं. परंतु परमेश्वराचा मार्ग वाकडा तिकडा आहे का? जगाचा मार्ग वाकडा तिकडाच आहे प्रियांनो. परमेश्वराचा मार्ग जो आहे ना तो फार सरळ आहे. देवाचा पुत्र स्वर्गातून पृथ्वीवर आला, देवपुत्र मानवपुत्र झाला, यासाठी की मानवपुत्रांना त्याने देवपुत्र बनवावं आणि सरळ आपल्या सोबत त्या स्वर्गामध्ये त्याने आम्हाला घेऊन जावं. स्वर्गाचा मार्ग हा सरळ मार्ग आहे. परमेश्वराचा मार्ग हा सरळ मार्ग आहे. तो वाकडा तिकडा मुळीच नाही. परंतु हे फार महत्वाचं आहे प्रियांनो की परमेश्वराचा मार्ग जाणून घेणे म्हणजे परमेश्वराला जाणून घेणे होय. कोणाला कळतो परमेश्वराचा मार्ग? कोणाला समजतो परमेश्वराचा मार्ग? जो शहाणा आहे, जो समंजस आहे, त्याला परमेश्वराचा मार्ग समजतो, त्याला परमेश्वराचा मार्ग कळतो. परंतु परमेश्वराचा मार्ग समजून घेणे म्हणजे परमेश्वराला समजून घेणे हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. कारण परमेश्वराचा मार्ग समजून घेणे म्हणजेच परमेश्वराचा स्वभाव, त्याची काम करण्याची पद्धत, त्याचा उद्देश, त्याची इच्छा आणि ती प्रत्येक गोष्ट जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी करतोय ती समजून घेणे होय. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की परमेश्वराचा मार्ग आम्हाला जाणून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे, त्यावेळेला हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आम्ही परमेश्वराला समजून घेतो, आम्ही परमेश्वराला ओळखून घेतो, आम्ही त्याला जाणतो, आम्ही अधिक त्याच्या जवळ आम्ही त्या ठिकाणी येतो. त्याचा स्वभाव, त्याचं काम करण्याची पद्धत, तो आमच्यासोबत कसं बोलतो, त्याचं वचन आमच्यासोबत कसं बोलतं, देव आत्मा आहे आणि तो आपल्या आत्म्यामध्ये कसं आमच्यासोबत बोलतो, या ज्या सर्व गोष्टी आहेत प्रियांनो, या ज्या स्वर्गीय गोष्टी आहेत, ज्या सार्वकालिक गोष्टी आहेत, ज्या आत्मिक गोष्टी आहेत प्रियांनो, ह्या आत्मिक गोष्टी समजून घेणे म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराचा मार्ग समजून घेणे होय. आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, मीच आहे. परमेश्वराचा मार्ग समजून घेणे म्हणजेच परमेश्वराला समजून घेणे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणखीन असं म्हणतो की ज्याने मला पाहिलं त्याने
पित्याला पाहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराचं परिपूर्ण प्रगटीकरण आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून ज्याने पुत्राला प्राप्त केलेलं आहे त्याने परमेश्वराला प्राप्त केलेलं, ज्याने पुत्राला ओळखून घेतलेलं आहे, ज्याने पुत्राला समजून घेतलेलं आहे त्याने त्या परमेश्वराला ओळखून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. ज्याला पुत्र प्राप्त झालेला आहे प्रियांनो त्याला जीवन प्राप्त झालेलं आहे. कारण प्रभू म्हणतो की पिता आणि पुत्र ज्याने मला पाहिलं त्याने त्या पित्यालाही पाहिलेलं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा मार्ग, प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराचं सत्य, प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराचं जीवन जे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. प्रियांनो आम्ही त्याला अधिक जवळून समजून घेणं, अधिक त्याच्या सानिध्यामध्ये असणं हे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. परमेश्वराचा मार्ग मी तुम्हाला सांगितलं, परमेश्वराचा मार्ग हा सरळ आहे, सरळ आहे. इंग्लिश भाषांतरामध्ये त्याला राईट शब्द वापरलेला आहे. राईट, बरोबर, ज्यामध्ये कुठलाही दोष नाही, जो परिपूर्ण अशा प्रकारचा हा परमेश्वराचा मार्ग आहे. तुम्ही आणि मी धन्य आहोत कारण हा मार्ग तुम्हाला आणि मला सापडलेला आहे. आम्ही असं म्हणू शकतो ना की आम्ही परमेश्वराला ओळखून घेतलेलं आहे. आम्ही असं म्हणू शकतो ना की आम्ही परमेश्वराला जाणून घेतलेलं आहे. आम्ही असं म्हणू शकतो ना की आम्हाला परमेश्वराचा स्वभाव माहीत आहे. आम्ही असं म्हणू शकतो ना की परमेश्वराला काय आवडतं काय नाही आवडत हे मला समजलेलं आहे. आहे की नाही? आहे की नाही? प्रत्येक वेळेस एवढं टेन्शन नका घेत जाऊ. ही साधी गोष्ट आहे. हे सगळं आज तुम्हाला आणि मला कळतं याचं एकच कारण आहे, कारण आपल्याला पुत्र प्राप्त झालेला आहे. म्हणून आज आपल्याला या गोष्टी कळतात. जगाला अजूनही या गोष्टी समजत नाही, जगाला अजूनही या गोष्टी कळत नाही. देवाचे आभार माना, कारण तुम्ही आणि मी जे परमेश्वराचं भय धरतोय ना ते आम्हाला ज्ञानी बनवत आहे. देवाचं वचन आम्ही ऐकतोय, त्याप्रमाणे आम्ही आचरण करतोय, ते आम्हाला समंजस बनवत आहे. आम्ही त्या परमेश्वराचे मार्ग जाणून घेत आहोत, आम्ही त्या परमेश्वराच्या इच्छा समजून घेत आहोत, आम्ही त्या परमेश्वरासाठी जीवन जगण्याकरिता आपलं जीवन समर्पित करत आहोत. ही केवळ आणि केवळ परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावरती आहे. प्रियांनो, आम्ही परमेश्वराला जवळून समजून घेत आहोत. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, या वचनाचा शेवटचा भाग असा म्हणतो की धार्मिक नीतिमान त्याने चालतील, परंतु पातकी जे आहे त्यात अडखळून पडतील, त्यात अडखळून पडतील. मार्ग आहे, सरळ मार्ग आहे. या मार्गाने कोण चालू शकतो? जो धार्मिक आहे, जो नीतिमान आहे. जो पातकी आहे, जो दुष्ट आहे, तो या मार्गाने चालू शकत नाही. तो अडखळणार आणि तो पडणार, तो अडखळून त्या ठिकाणी पडणार. परंतु धार्मिक नीतिमान जे आहेत ते सातत्याने कंटिन्युअसली ते या धार्मिकतेच्या मार्गाने, या परमेश्वराच्या मार्गाने सरळ चालत राहतील. परमेश्वराच्या मार्गाने चालणे म्हणजे काय आहे? परमेश्वराच्या मार्गाने चालणे म्हणजे परमेश्वरासोबत चालणे होय. परमेश्वराच्या मार्गाने चालणे म्हणजे काय आहे? परमेश्वरासोबत चालणे होय. कोण परमेश्वरासोबत चालू शकतो? जो धार्मिक आहे, जो नीतिमान आहे, तोच व्यक्ती परमेश्वराच्या मार्गाने चालतो. तो सातत्याने परमेश्वराच्या मार्गाने चालतो, तो नित्य परमेश्वराच्या मार्गाने चालत राहतो. आणि मग त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की तो पडला तरी तो उठून उभा राहील आणि पुन्हा चालू लागेल. धार्मिक किती वेळेस पडला तरी उठून उभा राहील? 7 वेळेस पडला तरी तो उठून उभा राहील, कारण त्याला धार्मिक म्हटलेलं आहे, त्याला नीतिमान म्हटलेलं आहे. तो पडल्यावर पुन्हा उठतो
आणि परमेश्वरासोबत चालत राहतो. तो सातत्याने परमेश्वर देवबापासोबत चालत राहतो. परंतु जे दुष्ट जे आहेत, पातकी जे आहेत, त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की ते अडखळून पडतील. ते अडखळून पडतील. का बरं? पातकी, अनितिमान, दुष्ट, दुर्जन का बरं परमेश्वराच्या मार्गाने चालू शकत नाही? का बरं ते परमेश्वरासोबत चालू शकत नाही? का बरं परमेश्वराचं वचन असं म्हणतं की नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, परंतु दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो? का बरं असं म्हटलेलं आहे की दुर्जन नीतिमानाच्या मंडळीत काय करावयाचे नाही? उभे राहावयाचे नाहीत? का बरं असं म्हटलेलं आहे? 2 कारणं त्याचे मला लक्षात येतात. का बरं पातकी किंवा दुष्ट परमेश्वरासोबत चालू शकत नाही? एक तर त्यांची कृत्ये, पातकी मनुष्याची कृत्ये, दुष्ट दुर्जन मनुष्याची कामं, त्याची कृत्ये, त्याची कार्य, आणि दुसरं म्हणजे त्याचं अज्ञान. त्याचं अज्ञान. या 2 गोष्टींमुळं पातकी जो आहे, दुष्ट जो आहे, तो परमेश्वरासोबत सातत्याने चालू शकत नाही. कधी कधी प्रयत्न केला जातो, कधी कधी दुष्टही आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू शकतो, परंतु तो पडला की परत तो उठत नाही. त्याचं कारण त्याचं अज्ञान त्या ठिकाणी आहे. मी परत उभा राहू शकतो, मी परमेश्वराला आरोळी मारू शकतो, हा परमेश्वर माझं सहाय्य करणारा आहे, हा परमेश्वर माझ्यावरती प्रेम करणारा आहे, हे त्या मनुष्याला समजत नाही. त्याचं अज्ञान त्याला परमेश्वरासोबत चालू देत नाही. पुष्कळदा सैतान मनुष्याच्या या दुर्बलतेचा फायदा घेतो. आज अनेक लोक येतात, परमेश्वरासोबत चालण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा बाजूला सरकून जातात. त्याचं कारण काय आहे? अज्ञान. पुष्कळदा मनुष्याला असं वाटतं की परमेश्वरासोबत चालत राहणे म्हणजे कुठलाही त्रास नाही, कुठलाही आजार नाही, कुठलंही दुःख नाही, कुठलंही संकट नाही, काहीच नाही. मी परमेश्वरासोबत चालत आहे म्हणजे माझ्या जीवनात कुठलंच काहीच असं जे मला शरीराने मनाने दुःखी करेल असं काहीच माझ्या जीवनात नको. पुष्कळदा ही अपेक्षा घेऊन मनुष्य परमेश्वरासोबत चालण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ज्यावेळेस असे प्रसंग, अशा परिस्थिती येतात, त्याला ते समजत नाही आणि तो परमेश्वरापासून, परमेश्वराच्या मार्गापासून स्वतःला वेगळं करून घेतो. प्रियांनो, मी तुम्हाला सांगितलं की त्याची कृत्ये आणि त्याचं अज्ञान जे आहे ते त्याला परमेश्वरासोबत चालू देत नाही. तुम्हाला माहिती आहे, पेत्र आणि यहुदा इस्करियत हे 2 शिष्य, प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलेले त्याचे शिष्य, पेत्राने काय केलं? प्रभूचा नाकार केला. परंतु तरीही आज आम्ही पाहतो की पेत्राने प्रभूचा नाकार केल्यावरही त्याने क्षमा मागितली, त्याने पश्चाताप केला. आणि हाच तो पेत्र ज्याच्या संदेशामुळं 3000 लोकांची भर मंडळीमध्ये पडली. त्याच वेळेला यहुदा इस्करियत त्या ठिकाणी आहे. त्याने प्रभूला धरून दिलं, परंतु तो पुन्हा उभा राहू शकला नाही, तो उठू शकला नाही. यहुदा इस्करियतची कृत्ये कशी होती? काय करत होता तो? यहुदा इस्करियतची कृत्ये कशी होती आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्याचं अज्ञान जे आहे, ज्यातून त्याने देवाच्या पुत्राला धरून दिलं, प्रियांनो, त्याचा परिणाम आम्हाला त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. आजही ज्याची कृत्ये आणि अज्ञान या 2 गोष्टी प्रियांनो परमेश्वरासोबत मनुष्याला चालू देत नाही. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की जेव्हा आम्हाला पुत्र प्राप्त झालेला आहे, आम्हाला जीवन प्राप्त झालेलं आहे, आम्ही रोज आणि रोज आमच्या कृत्यांकडं, आमच्या कामांकडं, आमच्या कार्यांकडं आम्ही पाहावं. आम्ही आमचे विचार आम्ही रोज आणि रोज आम्ही त्या ठिकाणी पारखून घ्यावेत. आमचे शब्द आम्ही रोज आणि रोज त्या ठिकाणी जपावेत. रोज आणि रोज आम्ही परमेश्वरासोबत चालण्याकरिता
प्रियांनो स्वतःला समर्पित अशा प्रकारचं आम्ही करावं. परमेश्वराचं भय धरणे आणि त्याच्या वचनांप्रमाणे चालणे आम्हाला शहाणं बनवितं, आम्हाला समंजस बनवितं, ज्याद्वारे आम्ही नीतिमान ठरतो. त्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे आम्ही नीतिमान ठरतो आणि आम्ही परमेश्वरासोबत रोज आणि रोज त्याच्या मार्गाने परमेश्वरासोबत आम्ही आमच्या जीवनामध्ये चालू शकतो. प्रियांनो, आज या वचन 9 वरती आपण मनन करत असताना ज्यामध्ये होशे असं म्हणतो की जो कोणी शहाणा आहे त्याला समजेल, जो समंजस आहे त्याला कळेल. या ठिकाणी तुम्ही आणि मी आम्हाला हे लक्षात येईल की शहाणं आणि समंजस कोण आहे त्याला कळेल, त्याला परमेश्वराचा मार्ग समजेल, त्याला तो कसा आहे हे समजेल, तो त्या मार्गाने परमेश्वरासोबत चालेल, नित्य आणि निरंतर तो परमेश्वरासोबत चालेल. परंतु जो पातकी आहे तो त्यामध्ये अडखळून पडेल. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करो. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आपल्याकडं आलेलं आहे, आज ते आम्हासोबत काय बोलत आहे. होशे जो आमच्या समोर समर्पणाचं एक उत्तम उदाहरण म्हणून आम्ही पाहतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये समर्पित जीवन आम्हाला जगायचं आहे. आभार माना परमेश्वराचे, कारण त्याने आपल्याला शहाणं बनविलेलं आहे, समंजस बनविलेलं आहे. परमेश्वराचं भय आणि त्याचं वचन याचा हा परिणाम आहे. रोज आम्ही परमेश्वराच्या भयामध्ये चालावं, त्याचं वचन आम्ही वाचावं, ते आमच्या अंतःकरणात आम्ही खोलवरती रुजवावं, या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्ही चालावं. तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखं, माझ्या मार्गावर प्रकाश अशा प्रकारचं ते आहे. आमचं सहाय्य कर प्रभू. पैत देव बापा, आज जे सर्व आम्ही या ठिकाणी आहोत देव बापा, त्या आम्हा प्रत्येकाला तू जाणतोस, ओळखतोस. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, कारण पैत देव बापा ज्याला तू ज्ञानी बनवितोस पैत देव बापा त्याच्याजवळ जीवन आहे, त्याच्याजवळ जीवनाचं ज्ञान आहे. आज आम्ही आभार मानतो की ही मंडळी जी तुझी आहे, या मंडळीमध्ये आज जीवन आहे. पैत देव बापा, या मंडळीतून अनेकांना तो मार्ग सापडत आहे. पवित्र देव बापा, ज्या मार्गाने आज लोक आशीर्वादित होत आहेत. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचंही तू सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाचंही तू सहाय्य कर. पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाचंही तू सहाय्य कर. प्रभू, आम्ही आमच्या जीवनामध्ये निष्काळजीपणाने वागू नये म्हणून तुझी कृपा आम्हाला पुरव. पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर, तू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया, सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आत्मा
आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.